भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. ही सारी सृष्टी बनवणाऱ्या आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. ही सारी सृष्टी बनवणाऱ्या आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. हे सारे जीव बनवणाऱ्या, हे सारे जीव बनवणाऱ्या आम्ही तुझी स्तुती करतो. ही सारी सृष्टी बनवणाऱ्या आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. ही सारी सृष्टी बनवणाऱ्या आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. जमीन आकाश तू बनविले, सूर्य आणि चंद्र तारे बनविले. पर्वत अन वृक्षही तूच बनविले, तूच फुलांनी ही बाग सजविली. ही जमीन आकाश तू बनविले, सूर्य आणि चंद्र तारे बनविले. पर्वत अन वृक्षही तूच बनविले, तूच फुलांनी ही बाग सजविले. नव्या नव्या रंगांची उधळण करतो आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. नव्या नव्या रंगांची उधळण करतो आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. हे सारे जीव बनवणाऱ्या, हे सारे जीव बनवणाऱ्या आम्ही तुझी स्तुती करतो. ही सारी सृष्टी बनवणाऱ्या आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. ही सारी सृष्टी बनवणाऱ्या आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्र भाग मत्तय शुभवर्तमान याचा 13वा अध्याय वचने 44 ते 46. मत्तय शुभवर्तमान याचा 13वा अध्याय वचने 44 ते 46. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणी एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळले. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ देवबापाने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडले. आजचे वाचलेले शास्त्र भाग मत्तय शुभवर्तमान 13 अध्याय 44 ते 46 ही वचने. या वचनामध्ये आपण स्वर्गराज्याविषयी या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी देवाचं वचन सांगते की स्वर्गराज्य हा लपविलेल्या धनासारखा आहे. काय आम्हाला लपविलेल्या धनाप्रमाणे स्वर्गाच्या राज्य प्राप्तीची ओढ लागली आहे का? हा एक असा प्रश्न आपल्यासाठी आहे. आज आपण काय परमेश्वराच्या स्वर्गराज्याला मौल्यवान धन मानतो का? हा देखील आपल्यासाठी प्रश्न आहे. जर आपण इब्रानीच्या पुस्तक त्याचा 11वा अध्याय आणि वचन
24 जर आपण वाचलं, त्या पुढील वचनामध्ये आपल्याला असं समजतंय की आपण पाहतो ज्या प्रकारे मोशेने फिरोनाच्या मुलीचा मुलगा होण्यास नाकारलं, कारण त्याला आपल्या लोकांसोबत राहणे यात खूप मोठा आनंद वाटत होता. काय माझे प्रेरणो, आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या स्वर्गराज्याविषयी अशी ओढ आहे का? ज्या प्रकारे मोशेला आपल्या लोकांसोबत राहणं हा एक अति आनंदाचा विषय होता. फारोच्या मुलीच्या त्या राज्याचा लोभ त्याला वाटलेला नाही. का? कारण की त्याला त्याच्या लोकांसोबत अत्यंत आनंद वाटत होता. काय आम्हाला देवाच्या स्वर्गराज्याविषयी असली ओढ आहे का की आपणही देवाच्या स्वर्गराज्याविषयी दुनियेतील सर्व मोहमाया किंवा अनेक प्रकारचे लाभ आपण प्रभूच्या राज्यासाठी बाजूला करून काय आम्ही परमेश्वराच्या राज्यप्राप्तीची आमच्या जीवनात प्रथम स्थान आहे का? देवाचं वचन सांगते लूका शुभ वर्तमान 14 अध्याय आणि वचन 33 मध्ये, चेला होण्याची, शिष्य होण्याची शर्त म्हणजे सगळं काही त्यागणे. होऊ शकते त्यागामध्ये आमचा लाभाच्या गोष्टी होऊ शकतील, होऊ शकते किंवा अनेक अशा गोष्टी ज्याद्वारे आम्ही भौतिकरित्या अत्यंत श्रेष्ठ होऊ किंवा अन्य इतर गोष्टी. परंतु देवाचं वचन सांगते की देवाचं शिष्य होणे म्हणजे सर्व लाभाच्या गोष्टींना त्यागणे आहे. जर आम्ही स्वर्गराज्याला मौल्यवान धन समजतो, स्वर्गराज्य आमच्या जीवनाची सर्व मोठी प्राप्तीचं स्थान जर आहे, तर माझे प्रियानो, आम्हाला अनेक गोष्टीपासून स्वतःच्या जीवनापासून दूर करावे लागतील, त्यागावं लागेल. आणि ज्या प्रकारे लपवलेल्या धनासाठी त्याने आपलं पूर्ण धन विकून शेत घेतला, आपलं सर्व धन विकून त्याने मोती विकत घेतला. काय आपण आमच्या जिंदगीची पेरणी करून त्या स्वर्गराज्याला प्राप्त करतो का? प्रार्थना करूया. देवा, सुंदर वचना करवे आमच्याशी बोललंस, याबद्दल तुझे आभार मानतो. आम्हाला प्रभू स्वर्गराज्याची अशी ओढ लागू दे की जणू आम्ही ते प्राप्त करून तुझ्यात आनंद करावा. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस प्रभू येशूच्या नावात. आमेन. आपल्याच रूपात मानव घडविले, ही ज्ञान ज्योती लावणाऱ्या, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. ही ज्ञान ज्योती लावणाऱ्या, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. हे सार जीव बनवणाऱ्या, हे सार जीव बनवणाऱ्या, आम्ही तुझी स्तुती करतो. ही सारी सृष्टी बनवणाऱ्या, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. ही सारी सृष्टी बनवणाऱ्या, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.